गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरव्यो नमः। योगेन चित्ता सपदेन वाचा मलं शरीरस्य वैद्यकेन ये पाकरोतं प्रवरं मुनिना पतञ्जलि प्राञ्जलिरानस्तोत्मा पतञ्जलि प्राञ्जलिरानस्तोत्मा। आपल्या गावातले ग्रामदैवत महादेव शिवशंकर शंभो यांना साष्टांग दंडवत, तसंच आजची कीर्तनाची सेवा करणारे आपले चांगले आपल्याला इतकं आतापर्यंत अनमोल त्यांच्या वाणीतून आपण विचार ऐकले त्या महाराजांना पण मी नमन वंदन करते। तसंच आपले सर्व इथे जे आपला बाराडी गावामध्ये इतका सर्वश्रेष्ठ असा जो आपला हा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे शिवनाम सप्ताह, त्या सगळ्यांना मी नमन वंदन करते। तसंच माझ्या जे भगिनी आणि माझे भाऊ आणि माझ्या भगिनीमध्ये जे पार्वती मातेचं आत्मा चैतन्य आहे आणि तसंच माझ्या भाऊ मध्ये जे पवित्र भगवान शिवची आत्मा, बहीण असेल भाऊ असेल सगळ्यांच्या शरीरामध्ये एकच आत्मा भगवान शिवचा असतो। तर सगळ्यांना मी नमन वंदन करते आणि मला माहिती आहे वेळ झालेला आहे, तुम्हाला घराकडे घाई लागलेली आहे, पण मी जास्त वेळ घेणार नाही, जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व सांगून हे करणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे या काळामध्ये कलियुगामध्ये सगळ्यालाच माहित आहे आरोग्य। आरोग्य कीर्तनकार असतील त्यांना आरोग्य आवश्यक आहे, भजनकरी असतील त्यांना आरोग्य आवश्यक आहे, पुढे बसणारे असतील त्यांना आरोग्य आवश्यक आहे, कोणीही असो सगळ्यांना आरोग्य आवश्यक आहे। जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर आपला हा जी सेवा आहे आपल्या बाराडी गावामध्ये इतकी सुंदर पद्धतीने होते ते हजारो वर्ष असंच चालू राहावं अशी सदिच्छा महादेव शंकराला हे करून मी एक सांगू इच्छिते। योग योग म्हणजे काय? योगस्थ चित्तवृत्ती निरोधः। योग म्हणजे काय? आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे योग आहे। हा एक मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, योग मार्ग आहे। पण तुम्हाला हे सगळं सांगितलं तर आता हे महाराजांनी आम्हाला सांगितलेत ना, अजून अध्यात्माबद्दल सांगायची काय आवश्यकता असं तुम्हाला वाटेल। पण योग म्हणजे काय मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते आणि आपण हे करूया। काय असते योग म्हणजे हे सांगण्यासाठी एक श्रीमंत घरचा मुलगा असतो, खूप श्रीमंत घरचा मुलगा असतो आणि त्याच्या वडिलांसोबत त्याचं भांडण होतं आणि तो घर सोडून निघून जातो। असं की ज्याच्या घरी सगळ्या सुख सुविधा पंच पक्वान असतात, पण ते काय करतं घर सोडून जातं आणि मग त्याच्यापाशी काही पैसे असतात, काही काळ त्याचे पैसे चालतात, मग त्या इकडे तिकडे इतकं भटकतं मग त्याला आपल्यासारखे लोक कुणी एका दिवशी जेवायला देत असतील, कधी कुणी काही देत असेल, कधी काही कुणी देत असेल, असा करून तो उदरनिर्वाह करतो। पण असा एक त्याचा जवळचा मित्र असतो आणि त्याला पाहतो, अरे हा माझा मित्र एवढा श्रीमंत घरचा असून असं काय भटकतय वन 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 वन, म्हणून तो जवळ जातो, पाठीहून हात फिरवतो। मित्र कसा असावा? असा कसा असावा? हा जो मित्र आहे तो काय करतो पाठीहून हात फिरवतो आणि म्हणतो, अरे मित्रा वडिलाशी भांडण झालं म्हणून काय झालं, तू जा वडिलाच्या पाया पड, समजूत काढ आणि असं कुणाची चपाती कुणाची भाकरी कुणाची भाजी कुणाचं काही दिलेलं मागत एखादी दारिद्र्य लोकांसारखं का फिरतोयस, घरी जा। तेव्हा त्याच्या मित्राचं त्याला पटतं, घरी जातो, वडिलाचं क्षमा मागतो। मग त्याला काय बघायचंय आलिशान पंचपक्वानं खायला, झोपायला सोफा सेट, मखमली गादी, सगळी सुख सुविधा त्याला मिळते। तशी गत आपल्या या सर्व मनुष्याची झालेली आहे का? तर आपण काय करतोय, गुडघा दुखला गोळी, थायरॉइड झालं गोळी, बीपी झाली गोळी, शुगर झालं गोळी, सगळ्या गोष्टीला आपण गोळ्या खातोय। पण गोळी हे तुमची हे आहे का? उपचार आहे का? मग उपचार जर असता, तुम्हाला जर बीपीची गोळी चालू असती तर मग दुसरी गोळी काय येते तुमच्या पाठीमागे? डायबिटीज हे जर तुमची गोळी उपचार असता, मग डॉक्टर तुम्हाला दिवसेंदिवस त्याचे डोस का वाढवतायत? तर आपल्या या भारतातली गोल्डन सायन्स म्हणजे काय आहे? योग। योग म्हणजे आपल्या
जे असे काही प्राणायाम असतात जे आपल्या डायबिटीससाठी केले जातात, किडनीसाठी केले जातात, लिव्हरसाठी केलेले जातात. आज आपल्याकडे योग भवन, मी हरिद्वार पतंजली युनिव्हर्सिटीला 3 वर्ष शिक्षण घेऊन आलेली आहे. आणि तुम्ही म्हणसाल व्यायाम व्यायाम व्यायाम, आमचा दिवस रात्र व्यायाम होतो, शेताकडे जातो, घरी दुनियाचे कामं करावे लागतात आणि ताई व्यायाम व्यायाम काय होतात बाबा असं तुम्हाला वाटेल. पण मी नॅचरोपॅथी डॉक्टरी आहे आणि हे योग पण शिकवते. पण नॅचरोपॅथी डॉक्टर पेक्षा सुद्धा डॉक्टरपेक्षा योगामध्ये खूप ताकद आहे. त्याच्यासाठी आपण सर्व आज मी इथं आल्यापासून बाराळी गावामध्ये आज निशुल्क 1 रुपया सुद्धा पैसा द्यायचा नाही आपल्याला. समत्वम योग उच्चिते, सगळ्यांसाठी योग फ्री आहे. माणसं म्हणतात कोणी कोणी आम्ही आलं तर चालतं का, स्त्री म्हणतात आम्ही आलं तर चालतं का, लहान मुलं म्हणतात आम्ही आलं तर चालतं का. समत्वम योग उच्चिते, सगळेजण येऊन जात भेद धर्म कुठलाच काही नसताना सामूहिक योग तिथं चालतो, तिथं यावं. आज आपल्यामध्ये इतके लोक आहेत जे उदाहरण, जे पूर्वी मी जेव्हा हरिद्वारून आले होते 2 स्त्रिया बसत होत्या पुढे 2, तर आज आपल्याकडे इतकी संख्या वाढलेली आहे. का वाढलेली आहे? बऱ्याच जणांचं, आज कल्पेताई आपल्याकडे उपस्थित आहेत, आज पद्मिनीताई गोरशेटवार उपस्थित आहेत, आज आपल्या इथे राजक्का छायाताई उपस्थित आहेत, जे त्यांना 100% रिझल्ट आलेला आहे. आपले विजयपुरे मामा आहेत, वैभव भाऊ आहेत त्यांची मुलगा, परत असेच आपले पिंटू भाऊ सावकार ते सुद्धा आहेत. भरपूर काही आहेत जसे की आपले, आता मी नाव घेणार नाही, इतके साधकांना फायदा होतोय. तसं तुम्ही सगळ्या महिला पुरुष आपण भगवान शिवशंकराचे शिष्य आहोत, त्यांचे आत्मा आहोत. तर आपण सगळेजण रोज पाणी घालणं हेही आवश्यक आहे, पण आपल्या अंतरात्मा जागृत करायचा असेल तर रोज साधनेची गरज आहे. आणि व्यायामामध्ये खूप फरक असतो. याच्याने आपली सर्व शक्ती जागृत होते. अष्टचक्र, 9 द्वार, पंचप्राण, पंचकोश आपले शुद्ध होतात. 72 करोड 72 लाख 10,201 नस नाडे आपल्यामध्ये असतात. ते डॉक्टर सांगू शकत नाही, ते ऋषींनी नोट करून ठेवलेलं आहे आणि त्याचा प्रभाव पडतो पण निरंतर योग केल्याने. एवढंच सांगण्यासाठी मी आले होते. तर जसं गोल्डन सायन्स आपल्या भारत देशातली आहे ते विसरून आपण पाश्चात्य ॲलोपॅथिक वापरतोय. मी ॲलोपॅथिकच्या विरोधात नाही, इथं कोणी डॉक्टर असतील तर त्यांना वाईट वाटेल, अरे हे काय बोलते, डॉक्टराच्या विरोधात नाही, ॲलोपॅथिक पण वापरलं पाहिजे. पण किती? 20%. जसं की एमर्जन्सी ऍक्सिडेंट झाला ॲलोपॅथिक, डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये एमर्जन्सी असेल तर ॲलोपॅथिक, पण 80% योग आणि आयुर्वेद वापरून आपण निरोगी राहू शकतो. एवढे सांगायचं होतं. तर सगळ्यांनी विनंती, आपण सर्वजण आपल्या योग भवन बाराळीमध्ये यावं, योग करावा आणि सगळ्यांचे जसे आजार कमी झाले, गुडघे दुखी, कंबर दुखी, गर्भपिशवींच्या गाठी, जसं की आपल्यामध्ये आज धोंडराम पाटलांची मिसेस आहेत. तर अशा पद्धतीने एवढं बोलून मी संपवते. तर सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्वते. ओम शांती शांती शांती.